प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ मेळावा हा एक महत्त्वाचा हिंदू तीर्थक्षेत्रांचा सण आहे. या मेळाव्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. 2025मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा पार पडत आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा हा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. हा मेळावा त्रिवेणी संगमांवर वसला आहे. या मेळाव्यात लाखो साधू संत आणि श्रद्धाळू सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात हत्तीच्या पाठीवर, घोड्यांवर आणि रथांवर पेशवाई नावाची आखाड्यांची मिरवणूक झाली होती. या मेळाव्यात नागासाधूंच्या चमकत्या तलवारी आणि विधी झाले आहेत. कुंभमेळ्याबद्दल बोलायचे झाले तर दर 12 वर्षांनी भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळावा भरतो. दर 3 वर्षांनंतर एकदा. अशा प्रकारे 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांत पूर्ण कुंभमेळावा भरत असतो. दर 10 वर्षांनी हरिद्वार व प्रयागराज येथे अर्धकुंभ मेळावा भरतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा भरतो. भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक भक्त कुंभमेळ्याला हजेरी लावतात व पवित्र गंगेच्या स्नान करतात. इसवी सन 2001 साली पार पडलेला महाकुंभ मेळाव्यात अधिकृत अंदाजानुसार 3 ते 7 कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता. सूर्याभोवती भ्रमण करणारे 9 ग्रह एका रेषेत येतात. त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडते तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते. शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदींमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे त्याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्याची विशेष शोभायात्रा निघते. त्याचे स्नान झाल्यानंतर अनन्य भाविक भक्त नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे. कुंभमेळावा हा असा धार्मिक उत्सव सोहळा आहे की ज्याची कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळाव्याला जगातील सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्याच्या साधू मंडळींचा सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिक मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती. त्यामुळे तिला असे सांगितले गेले की कुंभमेळावा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू संतांचे विशेष महत्त्व आहे. या उत्साहात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम, हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचन, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पाहायला मिळतात. शैव, वैष्णव, उदासी, नागा, नाथपंथी, परी, किन्नर असे आखाडे आहेत. मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्रांचे स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले आहेत असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्याचे नियम आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते. त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कुंभमेळावा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभर मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पाहायला केवळ भाविक येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशी पर्यटक ही या समूहाला आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळावा हा आर्थिक
उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.